नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये मी SP जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी आपले स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वी आणि 10वीच्या मराठी विषयातील उपयोजित लेखनामध्ये समाविष्ट असलेला घटक निबंध लेखन याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. लेखन कौशल्यावर जो प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात येतो त्याला 8 गुण असतात. ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी 100 ते 120 शब्दामध्ये लिहिणे अपेक्षित असते. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5E हा लेखन कौशल्यावर आधारित असतो. प्रश्नपत्रिकेमध्ये सगळ्यात जास्त गुण या प्रश्नाला असतात. लेखन कौशल्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन या 3 लेखन प्रकारांचा समावेश होतो. वरील 3 घटकांपैकी कोणत्याही 2 घटकावर तुम्हाला कृती विचारण्यात येईल. त्यापैकी कोणत्याही एका घटकावर कृती सोडविणे अपेक्षित असते, ज्याला 8 गुण असतात. लेखन कौशल्याच्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना प्रसंग लेखन, आत्मकथन हे 2 प्रकार देण्यात येतील, किंवा आत्मकथन, वैचारिक लेखन हे 2 प्रकार देण्यात येतील, किंवा प्रसंग लेखन आणि वैचारिक लेखन हे 2 लेखन प्रकार देण्यात येतील. तर ह्या दिलेल्या 2 लेखन प्रकारांपैकी कोणत्याही एका लेखन प्रकारावर विद्यार्थ्यांना लेखन कौशल्याचं उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. प्रसंग लेखन गुण 8, शब्द मर्यादा असते 100 ते 120 शब्द. आता प्रसंग लेखन म्हणजे काय? तर दैनंदिन आयुष्यात आपल्यासमोर अनेक घटना, प्रसंग घडत असतात. त्या प्रसंगाचा आपण एक भाग आहोत, किंवा तो प्रसंग आपल्या बाबतीत घडला आहे अशी कल्पना करून जेव्हा तो प्रसंग शब्दांकित केला जातो तेव्हा त्याला प्रसंग लेखन असे म्हणतात. पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटणे यालाच वर्णनात्मक निबंध असे म्हणतात. निरीक्षण शक्ती व लेखनशैलीच्या विकासासाठी प्रसंगलेखन हा घटक महत्त्वाचा आहे. प्रसंग लेखन करताना विद्यार्थ्यांनी कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत ते आपण बघूयात. बघा, प्रसंग लेखन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे. पहिला मुद्दा आहे की प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार करावा. आता तार्किक विचार म्हणजे जो प्रसंग तुम्हाला लिखाणासाठी परीक्षेमध्ये देण्यात येईल त्या प्रसंगी नेमके तिथले प्रसंग चित्रण होय. प्रसंग घडला तेव्हा त्या ठिकाणी नेमकं काय काय घडलं या सर्व बाबींचा आपल्याला तार्किक विचार करायचा आहे, आणि घडलेल्या प्रसंगाबाबत घडलेल्या सर्व बाबींचा उल्लेख आपल्या लिखाणामध्ये करायचा आहे. प्रसंग लेखनाबाबत लक्षात घ्यायचा दुसरा मुद्दा आहे की भाषा प्रभावी व हुबेहूब वर्णन करणारी असावी. आपण ज्या घटनेबाबत प्रसंग लेखन करणार आहोत त्या घटनेचे अगदी हुबेहूब वर्णन आपल्या लेखनामध्ये स्पष्ट दिसावे. तसेच घटनेचे वर्णन करीत असताना आपली लेखनामधील भाषा ही प्रभावी असावी. प्रसंग लेखनाबाबत लक्षात घ्यायचा तिसरा मुद्दा आहे की भाषा सोपी असावी, खूप अलंकारिक नसावी. प्रसंगाचे लेखन हे अगदी साध्या व सोप्या भाषेमध्ये केले पाहिजे. लिखाणामध्ये खूप जास्त प्रमाणात अलंकारिक शब्दांचा वापर करणे टाळावा. साध्या व सोप्या भाषेमुळे तुम्ही लिखाण करीत असलेल्या प्रसंग लेखनाचे मूळ स्वरूप टिकून ठेवता येते. प्रसंग लेखन करताना लक्षात घेण्याचा चौथा मुद्दा आहे की लेखन संवेदनशील प्रसंगानुरूप असावे. आता विद्यार्थी ज्या प्रसंगानुसार लेखन करणार आहेत त्या प्रसंगामध्ये जर काही महत्त्वपूर्ण मुद्दे असतील तर त्या मुद्द्यांबाबत विद्यार्थ्यांनी संवेदनशील लिखाण करणे फार गरजेचं आहे. कारण तुम्ही केलेल्या लिखाणामध्ये त्या प्रसंगाचं वर्णन हे तुम्ही केलेल्या शब्दरचनेवर तसेच वाक्यरचनेवर अवलंबून असते. तुमच्या लिखाणामध्ये तुम्ही प्रसंगाची संवेदनशीलता जपणे फार गरजेचे आहे. प्रसंग लेखन करताना लक्षात घेण्याचा पाचवा मुद्दा आहे की प्रसंग लेखन करताना तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भेटला पाहिजे. वाचकाच्या डोळ्यासमोर त्या प्रसंगाचे शब्दचित्रच उभे राहिले पाहिजे. विद्यार्थ्याचं प्रसंग लेखन असं असावं की त्या प्रसंगाचं चित्रच वाचकासमोर निर्माण झालं पाहिजे. तुम्ही ज्या मुद्द्यांची गुंफण करून प्रसंग लेखन करणार आहात त्या मुद्द्यांचा तुम्ही लिखाण केलेलं लिखाण हे वाचकाच्या मनाला अगदी भेटले पाहिजे.
प्रसंग लेखनाबाबत लक्षात घ्यायचा 6वा मुद्दा आहे की प्रसंग लेखनात निरीक्षण शक्तीची खरी परीक्षा असते. सूक्ष्म निरीक्षणाशिवाय वर्णन रसपूर्ण होत नाही. प्रसंग लेखनामध्ये तुम्ही ज्या घटनेबाबत प्रसंग लेखन करणार आहात त्या घटनेमधील अगदी छोट्या छोट्या बाबींचं वर्णन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. कारण तुम्ही ज्या घटनेमधील छोट्या मोठ्या बाबी असतात त्यांचं तुम्ही केलेलं प्रसंग वर्णन हेच तुमच्या प्रसंग लेखनाला अधिक रसपूर्ण करीत असते. प्रसंगाबाबत तुम्ही केलेलं सूक्ष्म निरीक्षण हेच तुमच्या प्रसंग लेखनाला रसपूर्ण आणि आकर्षक करीत असते. प्रसंग लेखन करताना लक्षात घ्यायचा 7वा मुद्दा आहे की लेखनाची सुरुवात, लेखनाचा मध्यभाग, लेखनाचा शेवट अशा प्रकारे लेखन असावे. प्रसंग लेखनाची सुरुवात ही आकर्षक असावी व प्रसंग लेखनामध्ये मध्यभागात प्रसंगाचा संपूर्ण तपशील असावा. तुम्ही लिखाण करीत असलेल्या प्रसंगाचा शेवट कसा गोड झाला अशा प्रकारचंच विद्यार्थ्याचं प्रसंग लेखन असायला पाहिजे. प्रसंग लेखनाबाबत लक्षात घ्यायचा 8वा मुद्दा आहे की प्रसंगातील भावनांचं दर्शन घडवणे आपल्या लेखनात आवश्यक असते. प्रसंग लेखन करीत असताना आपल्या विविध भावभावनांना हात घालावा लागत असतो. प्रसंगामध्ये काही आनंदाचे क्षण असतील किंवा प्रसंगामध्ये काही दुःखाचे, अडचणीचे क्षण असतील तर त्या घटनांचं वर्णन आपण त्या मुद्द्यानुसार करावं. ह्यामुळे तुम्ही लिखाण करीत असलेल्या प्रसंग लिखाणामधून विशिष्ट अशा भावनांची जपणूक व त्या भावनांचं चित्रण तुम्हाला रंजक पद्धतीने करता येते. प्रसंग लेखनाबाबत लक्षात घ्यायचा सर्वात शेवटचा मुद्दा आहे की प्रसंगाचे किंवा घटनेचे स्वरूप आपल्या लेखनात स्पष्ट झाले पाहिजे. विद्यार्थी ज्या घटनेचं प्रसंग लेखन करणार आहेत त्या घटनेचं स्वरूप हे कसं होतं, आनंददायक की दुःखदायक, हे स्वरूप विद्यार्थ्यांना आपल्या प्रसंग लेखनामध्ये मांडणे अतिशय आवश्यक आहे. थोडक्यात विद्यार्थ्यांनी प्रसंगाचे किंवा घटनेचं विस्तृत स्वरूप हे आपल्या प्रसंग लेखनामध्ये मांडायचं आहे. आता आपण प्रसंग लेखनाची काही उदाहरणे बघूयात. बघा, स्लाइडवर तुम्हाला काही उदाहरणे दिसत असतील तर अशा प्रकारची उदाहरणे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात येऊ शकतात. जसं ट्रक गाडीचा अपघात आहे, दुसरा आंतरशालेय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शाळेचा संघ विजयी झाला तर त्याबाबत काही मुद्दे देण्यात आलेले आहेत. अकस्मात पडलेला पाऊस, त्याबाबत 4 मुद्दे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत आणि सगळ्यात शेवटचं एक चौथं उदाहरण दिसतंय. तर आपण या चौथ्या उदाहरणाचं स्पष्टीकरण बघूयात. बघा, प्रश्न काय आहे की खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित आहात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा. मनोविकास विद्यालय बोरिवलीद्वारा विज्ञान प्रदर्शन आयोजन. प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर. विज्ञान एक वरदान. जय विज्ञान जय भारत. दिनांक 28 फेब्रुवारी 2018. वेळ सकाळी 11 वाजता. तर अशा प्रकारचे मुद्दे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये देण्यात येतील. आता हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला प्रसंग लेखन कसं करता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करायचा आहे. तर स्क्रीनवर तुम्हाला जे उदाहरण दिसतं आहे या उदाहरणावर आपण प्रसंग लेखन कसं करू शकतो ते बघूयात. दिनांक 28 फेब्रुवारी 2018 रोजी मनोविकास विद्यालय बोरिवली या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयावर विज्ञानावर आधारित प्रयोग तयार केले होते. जवळपास प्रदर्शनात 250 विज्ञान प्रयोगांचे नमुने प्रदर्शनात होते. यामध्ये बायोगॅस, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, रासायनिक क्रिया अशा वेगवेगळ्या विषयावर प्रयोगाची मांडणी करण्यात आली होती. खास करून या प्रदर्शनामध्ये यांत्रिकी, सौर ऊर्जा, पर्यावरण चक्र या विषयावरील प्रयोग पाहून शाळेतील शिक्षकांचं मन मोहून गेले. या प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी फीत कापून केले. यातील वेगवेगळे प्रयोग माननीय प्रमुख पाहुण्यांनी पाहिले आणि मुलांचं कौतुक केलं. हे सर्व प्रयोग पाहून प्रमुख पाहुण्यांनाही आनंद झाला. विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. माननीय डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी आपल्या मनोगतामध्ये
या प्रदर्शनाचं कौतुक केलं व विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच जीवनातील विज्ञानाचं महत्त्व या विषयावर सखोल असं मार्गदर्शन केलं. प्रदर्शनामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या प्रयोगांना पुरस्कार देण्यात आला. शेवटी शाळेतील विज्ञान या विषयाचे कंधारे सरांनी शेवटी आभार मानले आणि या विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली. तर अशा प्रकारे जी मुद्दे आपल्याला देण्यात आली होती त्या मुद्द्यांचा आधार घेत आपण या ठिकाणी लेखन करू शकतो. उत्तरपत्रिकेमध्ये जसं स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या निबंधाचं लेखन करू शकता पॅरेग्राफ पाडून. लेखन कौशल्याचा यानंतरचा प्रकार आता आपण बघणार आहोत आत्मकथन. गुण 8, शब्दमर्यादा आहे 100 ते 120 शब्द. आत्मकथन म्हणजे काय? तर आत्मकथन म्हणजे स्वतःच्या आयुष्याविषयी स्वतः सांगितलेली माहिती किंवा वृत्तांत होय. आत्मकथन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे. आता आत्मकथन करताना विद्यार्थ्यांनी कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत हे मुद्दे आता आपण अभ्यासणार आहोत. आत्मकथन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे. पहिला मुद्दा आहे की आपण ज्या गोष्टीचं आत्मवृत्त लिहित आहे ती व्यक्ती, वस्तू आपणच आहोत अशी कल्पना करून लेखन करावे. परीक्षेमध्ये विद्यार्थी ज्या दिलेल्या घटकावर आत्मवृत्त लिहिणार आहेत तो घटक, ती वस्तू म्हणजे स्वतः आपणच आहोत असे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आत्मवृत्त लिहायचं आहे. ज्यामुळे विचारलेल्या किंवा परीक्षेमध्ये देण्यात आलेला घटक कोणताही असो त्या घटकाचे साधक बाधक मत आपण व्यवस्थित व रंजक पद्धतीने आत्मवृत्तामध्ये स्पष्ट करू शकतो. आत्मकथन करताना लक्षात घेण्याचा दुसरा मुद्दा आहे की आत्मकथनात सजीव व निर्जीव वस्तू स्वतः बोलत आहे अशी कल्पना केलेली असल्याने या निबंधाचे लेखन प्रथम पुरुषी एकवचनी असावे. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आत्मवृत्त लेखनाबाबत कोणतीही सजीव किंवा निर्जीव वस्तू बोलत आहे असा प्रश्न विचारण्यात येईल. यामध्ये मग कोणताही प्राणी, पक्षी असू शकेल किंवा तुमच्या दैनंदिन वापरामधील एखादी निर्जीव वस्तू असेल, जसं वर्तमानपत्र, पुस्तक, मोबाईल फोन, घड्याळ, टी व्ही, संगणक अशी एखादी कोणतीही वस्तू असेल, तेव्हा ती वस्तू म्हणजे तुम्ही स्वतः आहात असं समजून तुम्हाला लिखाण करायचं आहे. परंतु हे लिखाण करीत असताना तुम्ही ते लिखाण प्रथम पुरुषी एकवचनी करावे. आत्मकथन किंवा आत्मवृत्त लिहिताना लक्षात घ्यायचा तिसरा मुद्दा आहे की माणसाप्रमाणे निर्जीव वस्तूंनाही सुखदुःखे यासारख्या भावभावना असतात अशी कल्पना करून लिखाण करावे. बघा, माणसाला ज्याप्रमाणे सुखदुःखाच्या भावना असतात तशाच भावनांचं लिखाणकाम आत्मवृत्तामध्ये विद्यार्थ्यांनी निर्जीव वस्तूंबाबत करायचं असते. वस्तूंना देखील सुखदुःखांच्या बाबत भावना असू शकतात आणि त्याचं सर्वोत्तम उदाहरण या आपल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये क्रमांक 6 वर देण्यात आलेली कविता वस्तू. ह्या कवितेमध्ये कवी द.भा. धामनसकर यांनी वस्तूंच्या भावजीवनावर खूप चांगला प्रकाश टाकला आहे. वस्तू ह्या कोणत्या गोष्टीमुळे सुखावतात आणि कोणत्या मानवी कृत्यांमुळे वस्तूंचं मन हे दुखावले जाते ह्याचे अप्रतिम वर्णन कवितेमध्ये द.भा. धामनसकर यांनी केलं आहे. या कवितेमधील स्पष्टीकरणाचा आधार तुम्ही तुमच्या आत्मवृत्त लिखाणामध्ये घेऊ शकता. वस्तूंबाबत तुम्ही सुख व दुःखाच्या भावनांचं वर्णन असे करावे की जणू ती वस्तू प्रत्यक्षदर्शी वाचकाशी संवाद साधते आहे असं वाटावं. अशी कल्पना करूनच तुम्ही या वस्तूंबाबत विचारलेल्या प्रश्नांचं लिखाणकाम करणे अपेक्षित आहे. आत्मवृत्त लिखाण करताना लक्षात घ्यायचा चौथा मुद्दा आहे की ज्या घटकाचं आत्मकथन आपण करणार आहोत त्या घटकाच्या जागी आपणच आहोत असे मानून कल्पनेने त्यांच्या सुखदुःखाचा अनुभव घेऊन त्यांचे लेखन करावे. परीक्षेमध्ये ज्या घटकावर तुम्हाला आत्मकथन लिहा असा प्रश्न विचारण्यात येईल त्या घटकामध्ये जर जीव असता तर त्या घटकाला सुखाची आणि दुःखाची संवेदना कशी निर्माण झाली असती अशी
साधक बाधक उदाहरणे तुम्हाला तुमच्या कल्पनेने लिखित स्वरूपात या ठिकाणी आत्मकथनामध्ये मांडायचे आहे आणि आपले आत्मकथन पूर्ण करायचे आहे. विचारलेल्या घटकाबाबत सुखदुःखाचे विविध अनुभव जर त्या वस्तूच्या ठिकाणी तुम्ही असता तर कशा प्रकारे तुम्ही हे अनुभव मांडले असते, अगदी त्याच प्रकारचे अनुभव तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. आत्मकथन लिखाणाबाबत घ्यावयाचा शेवटचा 5वा मुद्दा आहे की ज्या घटकाचं आत्मकथन लिहिणार त्या घटकाचा जन्म, परिस्थिती बदल, आजची परिस्थिती, जगताना वाटणारी सुखदुःखे व त्या घटकाची असणारी आजची अपेक्षा या गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक असते. ज्या घटकावर तुम्ही परीक्षेमध्ये आत्मकथन लिहिणार आहात त्या घटकाचा जन्म कधी झाला होता, त्या घटकाची परिस्थिती ही नंतरच्या काळामध्ये कशी बदलत गेली आणि त्याच घटकाची आजची परिस्थिती नेमकी काय आहे, या सर्व बाबींवर विद्यार्थ्यांनी आत्मकथनामध्ये स्पष्ट उल्लेख करणे हे फार आवश्यक असते. ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये विचारलेल्या घटकाच्या आजच्या काळात आम्हा माणसाकडून काय अपेक्षा आहेत ह्यावर प्रकाश टाकण्याचं काम विद्यार्थ्यांनी आत्मलेखनामध्ये करणे अपेक्षित आहे, ज्यामुळे लिखाण करीत असलेल्या आत्मकथनाचे स्वरूप हे आकर्षक व मनोरंजक वाटू लागेल. ह्यानंतर आपण आत्मकथन किंवा आत्मवृत्त लेखनाबाबतची उदाहरणे बघणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर काही उदाहरणे दिसत आहेत बघा. खालील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करून त्या घटकाचं आत्मवृत्त लिहा. दुसरी स्लाइड देखील अशाच प्रकारच्या प्रश्नाची या ठिकाणी तुम्हाला मोबाईल दाखविण्यात आला आहे. तर अशा प्रकारच्या निर्जीव वस्तू तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये देण्यात येतील आणि त्या गोष्टीचं आत्मवृत्त लिहा म्हणून प्रश्न विचारण्यात येईल. खालच्या स्लाइडला आहे की चिमणीचे आत्मवृत्त लिहा. या ठिकाणी आता तुम्हाला चिमणीचं चित्र दाखवले, असंच तुम्हाला एखाद्या वेळेस पोपटाचं चित्र दाखवण्यात येईल आणि पोपटाचं आत्मवृत्त लिहा असा प्रश्न विचारण्यात येईल. किंवा एखादा प्राणी असेल तर एखाद्या प्राण्याचंही आत्मवृत्त लिहा असा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी निर्जीव वस्तूंच्या ठिकाणी आपण आहोत असं लक्षात घेऊन लिखाणकाम करायचं आहे, हा मुद्दा लक्षात घ्यावा. आता स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतोय की नदीचे आत्मवृत्त लिहा. असा प्रश्न जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये आला तर तुम्ही नदीचं आत्मवृत्त कसं लिहिणार, तर आपण बघूयात. उत्तर: ऐका माझी वाणी, मग मिळेल तुम्हा शुद्ध पाणी. मी नदी बोलते आहे. मी उंच डोंगराच्या सुळक्यावरून उडी घेऊन तुमच्यापर्यंत वाहत येते. येताना वाटेत भेटणाऱ्या माझ्या अनेक सख्यांना मी बरोबरच घेऊन येते. त्यामुळे माझ्या पात्रात पाण्याचा मोठा प्रवाह बनतो. शहरातील गटाराचे पाणी माझ्या प्रवाहात सोडून मला प्रदूषित करीत आहेत. शिवाय अनेक प्रकारचे कारखाने आपले विषारी पाणी सोडून मला विषारी बनवतात. याचे परिणाम तुम्हाला माणसांनाच भोगावे लागणार आहेत. नव्हे ते आत्तापासून भोगत आहातच. तरीही तुम्ही माणसे कानावर हात ठेवून आणि डोळ्यावर कातडे ओढून बसले आहात. नाना तऱ्हेचे रोग दूषित पाण्यामुळे होत आहेत हे तुमच्या कधी लक्षात येईल? मला स्वच्छ ठेवण्याचा काही योजना आता तरी सुरू करा. माझे आरोग्य राखाल तर तुमचेही आरोग्य आपोआप राखले जाईल. मग तुमच्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही. मी माझ्या किनाऱ्यावरील सर्वांना पाणी देते, त्यांची तहान भागवते, हिरवी राने आणि शेती पिकवते. मोठमोठे मळे माझ्या पाण्यावर जगतात. पशुपक्षी माझ्या सानिध्यात राहून त्यांना सुख होते. वाघ आणि हरिण यांना सारख्याच प्रेमाने पाणी देते. त्यांच्यात मी भेद करीत नाही. माणसाचं मन माझ्यामुळे शुद्ध होतं म्हणून मला पवित्र मानलं जातं. पण आजकाल मी अस्वच्छ होत आहे. ज्यांना मी स्वच्छ करते ती माणसेच मला पळवून वाणी बनवत आहेत. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या प्रश्नावर आत्मकथन या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. नदीचं आत्मवृत्त लिहा. तर नदीचं आत्मवृत्त आता तुम्ही जसं स्लाईडवर माहिती बघितली या प्रकारे आपण स्पष्ट करू शकतो. उत्तरपत्रिकेमध्ये जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे
या प्रकारे पॅरेग्राफ पाडून तुम्ही नदीचं आत्मवृत्त लिहू शकता. लेखन कौशल्याचा नंतरचा प्रकार आहे वैचारिक लेखन. गुण 8. शब्दमर्यादा आहे 100 ते 120 शब्द. वैचारिक लेखन म्हणजे काय? तर वैचारिक लेखन म्हणजे कोणत्याही विषयासंबंधीचे विचार, त्यामागील इतिहास, सखोल अभ्यास, त्या विषयाच्या दोन्ही बाजू समर्थपणे, सुसंगतपणे, मुद्देसूदपणे मांडणे यालाच वैचारिक लेखन असे म्हणतात. या कृतीमध्ये साधारणपणे विषय मुद्द्यांच्या किंवा चित्राकृतीच्या स्वरूपात दिला जाईल. चित्रातले लहान चित्रघटक म्हणजे एक प्रकारे लेखनासाठी दिलेले मुद्देच असतात. या मुद्द्यांमध्ये विद्यार्थी स्वतःच्या मुद्द्यांची भर घालू शकतात. वैचारिक लेखन करताना विद्यार्थ्यांनी कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, वैचारिक लेखन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे. वैचारिक लेखन करताना लक्षात घेण्याचा पहिला मुद्दा आहे की वैचारिक लेखनात आपला विचार मांडताना आपल्या विचाराला अनुकूल असलेले सर्व मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. परीक्षेमध्ये विद्यार्थी ज्या विषयावर आपले वैचारिक लेखन करणार आहेत त्या विषयाला अनुसरून असलेले विविध मुद्दे व त्या मुद्द्यांबाबत केलेले लिखाणकाम हे तुमच्या विचारांना अनुकूल असावे. कारण वैचारिक लेखन हे विद्यार्थ्याच्या विचारक्षमतेवरच अवलंबून असते. दिलेल्या विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या मनाला पटतील अशी सर्व मुद्द्यांना लक्षात घेऊनच आपलं वैचारिक लेखन पूर्ण करावं. वैचारिक लेखन करताना लक्षात घ्यायचा दुसरा मुद्दा आहे की वैचारिक लेखनात दिलेल्या विषयासंदर्भातील विचारांना प्राधान्य असते. विद्यार्थी ज्या विषयासंदर्भात आपले वैचारिक लेखन करणार आहेत त्या विषयाला अनुसरूनच विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांची गुंफण करीत आपलं वैचारिक लेखन पूर्ण करायचे असते. असं होऊ नये की तुम्हाला विषय दिलेला आहे एक आणि तुमचं वैचारिक लिखाण होत आहे दुसऱ्याच विचारांवर. तेव्हा विद्यार्थ्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की परीक्षेमध्ये तुम्ही ज्याही विषयासंदर्भात वैचारिक लेखन करणार आहात हे लेखन करीत असताना त्या विषयाला अनुसरूनच विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना प्राधान्य द्यायचं आहे आणि ह्या विचारांचा आधार घेतच आपले वैचारिक लेखन पूर्ण करायचं आहे. वैचारिक लेखन करताना लक्षात घ्यायचा तिसरा मुद्दा आहे की प्रत्येक विचाराला असणाऱ्या योग्य अयोग्य अशा दोन्ही बाजूंची साधक बाधक चर्चा लिखाणात हवी. विचार कोणताही असो, प्रत्येक विचाराला दोन बाजू असतात, एक योग्य बाजू तर दुसरी अयोग्य बाजू. विद्यार्थी ज्या विषयावर लेखन करणार आहेत त्या विषयाबाबत विद्यार्थ्यांनी लेखनामध्ये फक्त योग्यच बाजू मांडू नये किंवा त्या विषयासंदर्भात केवळ अयोग्यच बाजू मांडू नये. वैचारिक लेखनामध्ये ज्या पण दिलेल्या विषयासंदर्भात विद्यार्थी आपलं लेखन करतील त्या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांनी योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही बाजूंचं साधक बाधक आपलं मत व्यक्त करीत आपलं वैचारिक लेखन पूर्ण करायचे असते. वैचारिक लेखन करताना लक्षात घ्यायचा चौथा मुद्दा आहे की आपले विचार समर्थपणे मांडण्यासाठी सुभाषिते, म्हणी, सुविचार तसेच प्रसिद्ध विचारवंतांचे विचार यांचा आधार घेतल्यास तुम्ही तुमचं लेखन आकर्षक बनवू शकता. विद्यार्थी ज्या पण विषयावर आपलं वैचारिक लेखन करणार आहेत हे वैचारिक लेखन दिलेल्या विषयावर योग्य अयोग्य अशा दोन्ही बाजूंची मांडणी करत आपलं लेखन पूर्ण करणार आहेत. पण या लेखनामध्ये विद्यार्थ्यांनी काही सुभाषित, सुविचार किंवा काही प्रसिद्ध थोर विचारवंतांचे, समाजसुधारकांचे विचार मांडत आपलं वैचारिक लेखन पूर्ण केलं तर त्यांचं वैचारिक लेखन हे अधिक आकर्षक व सुंदर वाटू लागेल. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपलं लेखन करीत असताना काही सुविचारांचा, काही थोर समाजसुधारकांच्या विचारांचा उल्लेख आपल्या वैचारिक लेखनामध्ये करावा, ज्यामुळे तुम्ही लिखाण केलेलं वैचारिक लेखन हे अधिक प्रभावी व आकर्षक वाटू लागेल. वैचारिक लेखनाबाबत लक्षात घेण्याचा शेवटचा पाचवा मुद्दा आहे की लेखनाची भाषा सोपी असावी. स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे.
की परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या विषयावरचं वैचारिक लेखन हे तुमच्या विचारक्षमतेवर अवलंबून आहे आणि हे तुमचे विषयावरील विचारच तुमच्या वैचारिक लेखनाला प्रभावी ठरू शकतात. हे विचार विद्यार्थ्यांनी योग्य वाक्यांची गुंफण करीत प्रभावी अशा शब्दांचा वापर करून स्वतःच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी वैचारिक लेखनामध्ये करायचा आहे. यानंतर आपण वैचारिक लेखनाची उदाहरणे बघूयात. तुम्हाला आता स्क्रीनवर जी उदाहरणे दिसतात अशा प्रकारची उदाहरणे ही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात. जसे नंबर 1 दूरदर्शन शाप की वरदान. नंबर 2 जलप्रदूषण एक समस्या. नंबर 3 संगणक एक स्नेही. नंबर 4 बेकारी एक समस्या. नंबर 5 व्यायामाचे महत्त्व. नंबर 6 वृक्षवल्ली आम्ही सोयरी किंवा वृक्ष संवर्धन काळाची गरज. आणि नंबर 7 विज्ञान शाप की वरदान. तर ह्या प्रकारचे विषय तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात येऊ शकतात. आता तुम्हाला स्क्रीनवर जे उदाहरण दिसत आहे की अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात येईल, तेव्हा अशा प्रश्नावर आपण वैचारिक लेखन कसं करणार. बघा, प्रश्न आहे की खालील दिलेल्या विषयावर वैचारिक लेखन करा आणि विषय आहे व्यायामाचे महत्त्व. आता ह्या दिलेल्या विषयावर आपल्याला पुढील प्रकारे वैचारिक लेखन करता येऊ शकते. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानला सर्वत्र सर्वतोपरी. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी वरील काव्यपंक्तींमध्ये व्यायामाचं महत्त्व स्पष्ट करताना सांगितलं आहे की व्यायाम हा आरोग्य उत्तम राखणारा मित्र आहे, तर आळस हा माणसाचा शत्रू मानला गेला आहे. जीवनातील व्यायामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. व्यायामामुळे शरीर हे सुदृढ राहते. शरीरातील जडता आळस दूर होतो. शरीरात उत्साह संचारतो. रक्ताभिसरण संस्था ही उत्तम प्रकारे कार्य करत असते. त्यामुळे बुद्धी तल्लख होते. शरीर ताजेतवाने होते. शरीरातील स्नायू व्यायामामुळे बळकट होत असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. स्वतःचे कार्य स्वतःच करण्याची स्वावलंबी वृत्ती निर्माण होते. कोणतेही कार्य करण्यासाठी अंगात चैतन्य संचारते. मानवी जीवनात व्यायाम करणे हे एक चांगलं आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे अनेक रुग्णांना टाळता येते. शरीर निरोगी बनते. मानसिक आरोग्य चांगले राहत असते. नैराश्य, मरगळ, अस्वस्थता कमी होते. योगासने, दंडबैठका, सूर्यनमस्कार, प्राणायाम अशा व्यायामाच्या प्रकारामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, भूक वाढते, अन्नपचन सुधारते, तसेच वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. मानवी जीवनात व्यायामाचे आरोग्यदायी मित्रा इतकेच महत्त्वपूर्ण स्थान आहे. शरीर आणि मन निकोप राहण्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. उत्तम आरोग्य ही मानवाची सर्वात मोठी दौलत आहे. एखादी व्यक्ती पैशाने खूप श्रीमंत असेल, पण सुख उपभोगण्यासाठी शरीर तंदुरुस्त नसेल तर त्या श्रीमंतीचा उपयोग काय. आरोग्य चांगले राहिले की मनही प्रसन्न व उत्साही राहते व जीवनातील प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घेता येतो. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा या प्रार्थनेतून आरोग्याचे महत्त्व मनात ठसते. निरोगी राहायचे असल्यास तर दररोज थोडा वेळ व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे उत्तम आरोग्य राहते. कोणतेही काम करण्यास उत्साह तरतरी येते. म्हणूनच आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं आहे. व्यायामामुळे मानवाच्या शारीरिक मानसिक विकास होतो. आपले जीवन सुखी समाधानी ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजेच उत्तम आरोग्य होय. तर प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचा विषय देण्यात आला तर तुम्ही या पद्धतीने त्याचं वैचारिक लिखाणकाम करू शकता. विषय होता आपला व्यायाम बाबत. तर यावर आपण जसे स्लाईडवर तुम्ही माहिती बघितली या पद्धतीने आपण त्याचं वैचारिक लेखन करू शकतो.
उत्तरपत्रिकेमध्ये दिलेल्या विषयावर तुम्ही लिखाणकाम जसं स्क्रीनवर दिसते आहे पॅरेग्राफ पाडून या पद्धतीने करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखन कौशल्याचे तिन्ही प्रकार आणि त्या तिन्ही प्रकारावर माझं केलेलं सादरीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर माझं ऑनलाईन सरजी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.